जळगाव जिल्ह्यातील विवरा या गावामध्ये मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालेलं आहे. तसेच या ठिकाणी जे रस्त्यावर असलेले जे झाडं आहे ते झाडसुद्धा 200 ते 150 झाड हे पडून गेलेले आहे. आणि मध्यरात्रीपासून या मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र जळगावला जोडणारा जो मार्ग आहे हा मार्ग पूर्णपणे बंद झालेला आहे. आता सकाळपासून या ठिकाणी झाड वगैरे हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. तसेच तलाठी देखील या ठिकाणी पंचनामासाठी आलेले आहे. तसेच या जे शेतीचं नुकसान झालेलं आहे या शेतकरी आपल्यासोबत आहे. आपण शेतकऱ्याकडनं जाणून घेऊ. तुम्ही काय सांगणार, तुमचे किती एकर शेतीचं नुकसान झालेलं आहे? आमचं समज 4 एकर शेतीचा पुरा खोड झोपून गेलेला आहे. और त्याच्यामध्ये समज रोपाईचा माल होता पुरा. आज लोक त्याला 12 लाख रुपये खर्च लागून गेला आहे. सगळं एक खोड उभा नाही आहे, सगळं खोड पूर्ण पडून गेला आहे. साधारण आपल्या या विवरा या भागामध्ये एकूण किती हेक्टरचे पीक जमीनदोस्त झालेले आहे? कम से कम मला जानता कम से कम हेक्टर तो कम से कम नहीं कुछ तो 100 हेक्टरच्या आसपास नुकसान झालेलं आहे याडी पुरा. पंचनामे वगैरे झाले का? बरं पंचनामा रात्री झालाय, आता येणार आहे सगळे. हवा म्हणताय बरं, कोणी नाही आले बरे. सकाळपासून कोणी आले? पोलीस नाही आले सकाळपासून बरे. समोर वाट पाहताय त्याची की येऊन जा बा, हे करून टाका काही ना काही, तर कोणीच नहीं आले आज लोग बरे. जामा मस्जिद के कन्ने हम भी उरा बुजुर्ग में रहते, हमने कार्रवाई करे थे ग्राम पंचायत में, वो लोगों ने कुछ उस पे कुछ करे नहीं। है ना, हमारा इतना नुकसान हुआ, हम सिर्फ भांग के कपड़ों से तैनात खड़े रहे। ये हमारे बच्चे लड़के हमारे को मदद करो। जब ये झाड़ गिरा था तो आप लोग अंदर थे क्या? नहीं, हम बाहर निकल गए थे। हाँ, अच्छा। हमारे घर में छोटे छोटे बच्चे हैं, बहुत परिवार है हमारा। किसी को लगा तो नहीं? नहीं लगा तो नहीं, पर नुकसान बहुत हुआ। घर में 2 बकरे दबे, हमारी ये गाड़ी है, घर में 2 कपाटा है, 2-3 पलंग है, कूलर है, क्या कहते हैं, पूरा अनाज वगैरह पूरा संसार सामान है। सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ग्रामपंचायतीला या संबंधित रहिवाशांनी वेळोवेळी अर्ज दिलेला आहे. त्यांनी मागणी केली होती की बाबा यापासून आम्हाला नुकसान आहे, तुम्ही याच्यावर काहीतरी उपाययोजना करा. परंतु ग्रामपंचायतने याची एकही दखल न घेता या ठिकाणी आज या वडाचं झाड उन्मळून पडलेलं आहे. घरांचा संसारोपयोगी वस्तू सगळ्या त्यांचे दाबले गेलेले आहेत. परंतु या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून सध्या पंचनामा करण्यात आले आहे. यांच्या घरातील कपाट असतील, बकरे असतील, पत्रे असतील, सगळं संसारोपयोगी सामान असेल त्याचं पूर्णपणे चुराळं झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. सगळं या ठिकाणी आजूबाजूचे घरं जे आहेत ते पूर्णपणे दाबून गेलेले आहेत. परंतु ग्रामपंचायतीला या ठिकाणी जाग आलेली नाही. ग्रामस्थांनी त्यांना वेळोवेळी दाखल घेण्यासाठी अर्ज दिलेला आहे. अर्जावर कोणतीही सुनवाई न करता आज या परिस्थिती निर्माण झाली आहे. रावेर तालुक्यातील विवरा हे गाव आहे, या ठिकाणी हे झाड पडलेलं आहे. इम्तियाज अहमद, न्यूज 18 मराठी, रावेर.